वी स्टार्ट फ्रॉम अच्छा, एक चीज़ मुझे ये बोलनी है कि कंपटीशन बहुत फेयर ओपिनियंस और बहुत फेयर रिमार्क्स पे हुआ है। यहाँ पे कोई पार्शलिटी नहीं है फ्रॉम द डे वन। अगर पार्शलिटी होती तो आप यहाँ तक ना पहुँचते फाइनल 25। सो दिस इज़ अ वेरी इंपॉर्टेंट थिंग टू अंडरस्टैंड एंड ऑल्सो टू अडॉप्ट। तो ये सारी चीज़ें बहुत क्लियर है कि सारी जजमेंट हमारे ऊपर निर्भर है और उन चीज़ों को उन काबिलियत के ऊपर हमने जज किया है जो उसके वो 5 एलिमेंट्स थे। उसके अलावा कुछ 1-2 पॉइंट्स और हैं जो हम लोगों ने नोटिफाई किए हैं। तो सारे के सारे विनर्स हैं यहाँ पर, कोई बुरा ना माने, ठीक है, और किसी को बुरा नहीं लगना चाहिए क्योंकि हम माँ सरस्वती के उपासक हैं और हम मतभेद, अपनापन, हा माझा तो तिचा असं काहीच नाही या गोष्टीमध्ये, ठीक है। तो यहाँ कुछ भी ऐसा नहीं है जो मेरा तेरा है, यहाँ जो सब कुछ है वो माँ सरस्वती का दिया हुआ है। सभी गायक है, लेकिन एक जब ट्रेन चलती है ना तो कोई कहीं उतरता है, कोई कहीं उतरता है। इट्स ऑल अबाउट डेस्टिनेशन ऑफ योर वर्क, हार्ड वर्क, राइट। सो जो भी है सर आँखों पर है और हंसते हंसते हम आए थे और हंसते हंसते हम यहाँ से जाएंगे, ठीक है। सो वी स्टार्ट फ्रॉम जो लास्ट हमारे 2 वाइल्ड कार्ड एंट्री था जो कि वो असलम भाई नहीं आए थे, उनके कंटेस्टेंट नंबर किरण शिंदे जी को वी आर इनवाइटिंग ऑन स्टेज फॉर सर्टिफिकेशन। प्लीज़ कम। जोरदार तालियां सर के लिए। हा 26वा क्रमांक आहे, कारण ट्रॉफी 25 जणांसाठी होती, तर हा 26वा क्रमांक आहे। पुढील 21 जणांना माईक ट्रॉफी दिली जाणार आहे आणि 4 शेवटचे विजेते, राईट विक्रमजी? ओके, नाव 25th. So the 25th for the trophy, the number 25th is Nandkumar Vaidya ji from Pune. जोरदार टाळ्या नंदकुमार वैद्य सरांसाठी। टाळ्या झाल्या पाहिजेत, पुण्याहून वैद्य सर आलेले आहेत, उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं। थँक्यू सो मच। नाव नंबर 24 DJ Asif Mukesh. Number 24 is okay. So sorry sir. 24 number is Mukesh B Jagtap. मुकेश जगताप अंबरनाथ इथे राहतात, ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये जॉबला आहेत। सगळे कंटेस्टंट इथे उभं राहायचे या बाजूला, ऑल जे फायनलिस्ट होते त्यांनी इथे उभं राहायचे। 24 नंबर गोज टू मुकेश जगताप. ॲज अ संतूर बॉय ही इज व्हेरी फेमस. नंबर 23 सर. 23 contestant number is Vijaya Nagesh. विजया नागेश शिवलकर 23वा क्रमांक पटकावला आहे विजया नागेश शिवलकर. जोरदार तालियां मैम के लिए. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुन साहिबा सुन. विजया की बात सबने सुन ली है. 22nd नंबर अदिति प्रकाश. आदिति प्रकाश. जोरदार टाळ्या. ते भी पार्टिसिपेंट्स हैं, प्लीज एक साइड पे खड़े रहिए सो दैट इट विल बी इजी फॉर यू टू कम ऑन द स्टेज. DJ Asif SK. टाळ्या चालू झाल्या पाहिजेत. हे ट्रॉफी हे फार मोठं सन्मान आहे जे आपल्याला मिळत आहे. डन. नेक्स्ट सर. नेक्स्ट इज उन्नति भावस्कर. उन्नती भावसार. जोरदार टाळ्या उन्नतीसाठी झालं पाहिजे. जे बसले त्या पार्टिसिपेंटनी इकडे येऊन उभं राहायचंय कारण वेळ जातो आहे. जसं विक्रम सर नाव घेतील तुम्हाला लगेच येता येईल. पटकन इथे समोर उभं राहा. 20 नंबर दशरथ पाटिल सर. 20
20वा क्रमांक दशरथ पाटील साहेबांचा आहे. मला सगळे पार्टिसिपंट कृपया एका बाजूला उभे हवे आहेत जे पटकन येता येईल तुम्हाला. हार्टीस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर 19 पाटील. नंबर रंजीत मड़ई. रणजित मडे सर 19वा नंबर आहे. सर्व ट्रॉफी धारकांचा एकत्रित फोटो काढणार आहे, कृपया जाऊ नये. नंबर 18 विश्राम तुलफुले. विश्राम तुळपुळे साहेब यांना 18व्या क्रमांकाने सन्मानित करण्यात येत आहे. टॉप 25 मधला 18वा क्रमांक विश्राम तुळपुळे साहेब. नंबर 17 विश्वेश्वर वांगीकर. विश्वेश्वर वांगीकर सर ज्यांनी गाण्याची सुरुवात आपल्या कार्यक्रमाची ज्यांच्या गाण्याने झाली होती त्या विश्वेश्वर वांगीकर सर यांचा 17वा क्रमांक आहे. व 16 नंबर वैदेही आगरकर. वैदेही आगरकर 16वा क्रमांक पटकावला आहे. 15 नंबर प्रेरणा पिंपलकर. प्रेरणा पिंपळकर 15व्या क्रमांकाने सन्मानित करण्यात येत आहे. नंबर वेणुगोपाल सर. वेणुगोपालजी 14वा क्रमांक. आनंद व्यक्त करत यायचे तुम्ही विजेता आहात, तुम्हाला ट्रॉफी सन्मानित करण्यात येते. ट्रॉफीनी माईक ट्रॉफी. संजीव शिरगांवकर नंबर 13. शिरगावकर साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 13व्या क्रमांकाने आपल्याला केएसपीएल आयडॉल 2024 या स्पर्धेत सन्मानित करण्यात येत आहे. समोर बघायचे, फोटो काढायचे आपल्याला. फोटोशूटसाठी समोर बघा. ऋषिता सक्सेना नंबर 12. 12वा क्रमांक पटकावला आहे ऋषिता सक्सेना. आओ हुजूर तुमको असं उचकी देत जिने गाणं गायलं होतं त्या ऋषिता सक्सेना यांना 12व्या क्रमांकाने सन्मानित करण्यात येत आहे. 25 कंटेस्टंटपैकी हा 12वा नंबर आहे. नंबर 11 धीरज भारुडे. धीरज भारुडे 11वा नंबर. कॉंग्रॅच्युलेशन्स ऋषिता. नंबर 10 सुरभी जोशी. नाव टॉप 10 मध्ये सुरभी जोशी 10व्या क्रमांकावर आहेत. सबकी दिल की धड़कने ज्यादा तेज हो गई है विक्रम जी. नंबर 9 राज भिसे. राज भिसे 9व्या क्रमांकाने सन्मानित करण्यात येत आहे. केएसपीएल आयडॉल 2024 जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत 9वा क्रमांक पटकावला आहे आउट ऑफ 25 कंटेस्टंट. नंबर 8 विजया वाघमारे. विजया वाघमारे सर्वात शेवटचं गाणं टायटल सॉन्ग ज्यांनी गायलं होतं राम तेरी गंगा मैली त्या विजया वाघमारे यांना सन्मानित करण्यात येत आहे. नंबर 7 नारायण अय्यर. नारायण अय्यरजी 7वा क्रमांक त्यांनी पटकावला आहे. 6 कंटेस्टंट कुठे आहेत आता इथे? 3 जण दिसत, अजून 3 कुठे आहेत? देर आर 6 कंटेस्टंट्स लेफ्ट आउट. उभं राहायचं आहे. नंबर 6 विजित धेंडे. साहिल विजित साहिल धेंडे. साहिल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत साहिलसाठी. नाव शेवटचे 5. नंबर 5 खालसे. अक्षय खालसे. जोरदार टाळ्या अक्षय खालसे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जे 4 जण आहेत ते चौघांनी इथे जरा समोर यायचे.
शेवटचे 4 जण स्टेजवर यायचे. 4 जण जी शेवटची बाकी आहेत. लास्ट 4 कंटेस्टंट. लास्ट 4 कंटेस्टंट ज्यांना मुख्य पारितोषिकाने सन्मानित करण्यात येत आहे. याच्यापैकी एक तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक, पहिला नंबर आणि KSBL आयडॉल 2024चा मानकरी आहे. एकदा जोरदार टाळ्या या चौघांसाठी झाल्या पाहिजेत. देख लो ये 4 लोक ट्रॉफी विनर आहे. 2 जणांनी तिकडे जा, त्या जण 2 जण तिथे जा, 2 इथे उभं राहा. या चौघांमध्ये आता टफ सर की दिल की धड़कने तेज हो रही है. Honestly, it was a very difficult to get these last 4. जल्लोष करायचे कुछ सगळ्यांनी. ऐसी चीजें थी जो हमने समझी, परखी और उसके बाद इस फैसले पर हम आए हैं. तो जो नंबर 3rd है, कंटेस्टेंट नंबर 3rd रनर अप इज नरेंद्र मड़ीवाल. प्लीज जोरदार तालियां नरेंद्र के लिए. नरेंद्र मडीवाल यांच्यासाठी झालं पाहिजे. KSBL आयडॉल 2024 कराओके गायन स्पर्धा जिल्हास्तरीय लेवलवर जी झाली होती त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक नरेंद्र मडीवाल आणि कॅश प्राइज 5,000 रुपये. जो Congratulations. टाळ्या झाल्या पाहिजे नरेंद्र मडीवाल यांच्यासाठी. नरेंद्र, कॉंग्रॅच्युलेशन्स. नरेंद्र इथेच उभं राहायचं. एंड द सेकंड रनर अप इज हु कौन हो सकता है बताइए. पब्लिक से आवाज आनी देखो मैं चाहिए. who can understand this, let me know. Anybody please, any guesses? Perfect. Darshita Kedare. Second prize, second runner up. Congratulations Darshita. This बहुत इम्प्रूवमेंट मैंने देखा. ऑनेस्टली लव योर सॉन्ग, ट्रूली लव योर सॉन्ग. 7,000चं कॅश प्राइज आणि ही भव्य ट्रॉफी KSBL आयडॉल 2024 या स्पर्धेची जात आहे दर्शिता केदारे. अच्छा, दर्शिता का गाना थोड़ा फंबल हो गया था, मगर इस लड़की ने अपना कॉन्फिडेंस लूज नहीं किया. इनके लिए जोरदार तालियां. एंड कौन है वो तो? सर मैंने बोला था, याद है आपको, इनके ड्रेस आउटफिट के लिए मैंने हम सबने मार्क्स दिए थे. अभी गाने के लिए मार्क्स आप देने वाले हो. हाँ ठीक है. हाँ वो धड़कन फिर क्लियर हो जाएगा. राइट, आई टोटली एग्री विद सर. सो कौन है आज का KSBL 2024 का आइडॉल? जोरदार तालियां फॉर महक गफूर शेख. KSBL आयडॉल 2024च्या विजेत्या आहेत महक गफूर शेख. KSBL आइडॉल 2024 की आइडॉल है महक शेख गफूर. बहुत सुंदर गाती हैं ये, बहुत गहरा गाती हैं ये, और हम चाहते हैं कि जितने कंटेस्टेंट हैं सब आगे बढ़े. कॉन्ग्रेचुलेशंस महक. एंड महक हैज कम फ्रॉम ठाणे. जोरदार तालियां. मैंने इसकी लास्ट ट्रेन छुड़वा दी. मैंने कहा रहने दो उसे, शी शुड टेक दिस फर्स्ट. जोरदार तालियां महक के लिए प्लीज. और अब बाकी क्या कहूँ मैं. अपनी आवाज़ से जिन्होंने सबको सराबोर कर दिया. ऑनेस्टली वेरी फिनोमिनल परफॉर्मेंस. बहुत सूदिंग और बहुत एक्यूरेसी के साथ इन्होंने इस गाने को निभाया. जो अंदाज थे, कहीं पे अगर सॉफ्ट होना था, कहीं माइल्ड होना था, एंड इट वॉज ट्रूली ट्रूली ऑडिबल. वो मुझे बहुत अच्छी लगी इनकी बात. सो ज़ोरदार तालियां फॉर फर्स्ट रनर अप प्रतीक खंबोज. जोरदार टाळ्या प्रतीक कंबोज. प्रथम क्रमांक KSBL आयडॉल या स्पर्धेतून मिळत आहे प्रतीक कंबोज. कॅश प्राइज 9,000 रुपीज.
आप चारों लोग एक साथ चारों आइए। एक तरफ आ जाइए। KSPL 2024 डिस्ट्रिक्ट लेवल कराओके गायन स्पर्धेच्या आयडॉल ठरल्या आहेत मेहक गफूर शेख. जोरदार टाळ्या मेहक गफूर शेख यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. KSPL आयडॉल 2024च्या विजेत्या आहेत मेहक गफूर शेख. ठाणा इथून त्या आल्या होत्या आणि KSPL तर्फे त्यांचं खूप 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 अभिनंदन. खूप मोलाचा हा क्षण आहे महकसाठी. 11,000 रुपयाचे कॅश प्राईज आणि ही भव्य ट्रॉफी त्यांना KSPL तर्फे देण्यात येत आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेहक गफूर शेख, महक की महक सब जगह पे छा गई है. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. सकाळी 5 वाजल्यापासून आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला सहन केलं, या कार्यक्रमाची मजा घेतलीत आणि आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आणि जज यांनी दिलेला निर्णय आपण हसतमुख स्वीकारला. अतिशय योग्य निर्णय होता. याच्यामध्ये कोणीही काहीही त्यांना थोडंसुद्धा हिंट दिलेली नाही. त्यामुळे त्यांनी दिलेले जजचे निर्णय आपण सर्वांनी मान्य केलात आणि ही स्पर्धा हसून खेळून आपण सर्वांनी याचा आनंद घेतला. याबद्दल तुम्हा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेला याच वेळेला आपण पुन्हा भेटू अशी आपल्याला ग्वाही देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. हा कार्यक्रम या ठिकाणी संपलाय असं अधिकृतपणे सतला सर आणि सर्व संस्थापक यांच्या वतीनं मी जाहीर करतो. धन्यवाद.